अरे अरे माझ्या लाडक्या, रडू नकोस. आजी लगेच दुधाची बाटली घेऊन येते. सुषमा यांची हाक स्वयंपाकघराच्या चार भिंतीवर आपटून संपूर्ण घरात घुमत होती. त्यांच्या हातात दुधाची बाटली होती. त्यात कोमट दूध ओतत होत्या. समोर हॉलच्या जमिनीवर बसलेला त्यांचा 1 वर्षाचा नातू आयुष जमिनीवर लोळत रडत होता. सुषमा त्याला हाक मारत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या छोट्याशा वादळाला शांत करणे त्यांच्या हातात नव्हतं. बस माझ्या बाळा, गप्प हो, बघ दूध तयार आहे. पण त्या बाटलीत दूध भरून आयुष जवळ पोहोचण्याआधीच एक कडक आवाज घरातील शांतता भंग करून गेला. हे सगळं काय चाललंय आई? खूप झालं तुमचं. एकही काम नीट होत नाही तुमच्याकडनं. ती स्वप्ना होती, त्यांची सून, रागाने बोलत होती, जणू ओरडतच होती. वेगवान पावलांनी ती हॉलमध्ये आली. आयुषला उचलून घेत तिने सासूबाईंना रागाच्या नजरेने पाहिलं. काय झालं सुनबाई? मी असं काय केलं? सुषमा यांनी आश्चर्याने विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर निरागस भाव होते. दुधाची बाटली अजूनही त्यांच्या हातातच होती. काय केलं हे तुम्ही मला विचारताय? स्वप्नाचा आवाज आणखी कडक झाला. ती आयुषला हलवत म्हणाली, जरा पहा तरी माझ्या बाळाची काय अवस्था केली आहे तुम्ही. सगळे कपडे मळालेले, हातपाय मातीने भरलेले, आणि हे बिचारं मूल जमिनीवर पडून ओरडत आहे. माझ्या मागे असं लक्ष ठेवता तुम्ही याचं? सुषमा यांचा चेहरा उतरला. त्या म्हणाल्या, अगं मी फक्त दूध घ्यायला गेले होते. खाटेवर बसवलं तर तो खाली पडतो म्हणून जमिनीवर बसून गेले होते. लहान मूल आहे, हातपाय इकडे तिकडे मारणारच ना. मग चटईवर बसवता आलं नसतं का? जमिनीवरच का बसवलं? स्वप्नाने पटकन प्रश्न केला. आता तिचा राग उफाळून आला होता. मग तिने एका कोपऱ्यात ठेवलेल्या आयुषच्या मळक्या कपड्यांकडे पाहिलं. अरे देवा, आयुषचे छोटेसे कपडे तरी धुतले असतेच ना. आज तेही नाही धुतले तुम्ही. मला तर कळतच नाही. सकाळी सगळं काम मी करून जाते, मग दिवसभर तुम्ही करता तरी काय? एवढूशा बाळाची जबाबदारी सुद्धा नीट सांभाळता येत नाही का? स्वप्नाचे कडू शब्द ऐकून सुषमा यांचं मन तडफडून गेलं. मनात जणू वादळच उठलं होतं. सुनबाई, तू हे काय बोलतेस? त्यांचा आवाज थरथरत होता. दिवसभर मला काय काय करावं लागतं हे तुला काय माहीत? घरात किती कामं असतात, त्यात हे लहान मूल. कधी याच्यासाठी धान्याची पातळ खीर करते, कधी दलिया बनवते. एकटीने सगळं करणं किती अवघड असतं हे तुला कसं कळणार? स्वप्नाने वाकड्या नजरेने सुषमा यांच्याकडे पाहिलं. बस करा आई, मला सगळं माहीत आहे. किती कामं असतात ते. स्वच्छतेसाठी कामवाली येते, सकाळचा नाश्ता आणि भाजी मी बनवून जाते. मग तुमच्याकडे उरतं तरी काय? जरा माझ्या बाळाची अवस्था तरी पहा. स्वप्नाने आयुषला हलकेसं हलवलं. त्याच्या कपड्यांवरून मातीचे डाग आणि दुधाचे थेंब दिसत होते. एवढे मळके कपडे घातलेत, याचे कपडे बदलता आले नसते का? सुषमा यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्या मनातलं दुःख दाबण्याचा प्रयत्न करत होत्या. सुनबाई, सकाळपासून अंग फार दुखत होतं. थोडा तापही आहे. आज आयुष खूप त्रास देत होता. तरीही मी त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वप्नाने मध्येच तोडलं. बस करा आई, नेहमी काही ना काही कारण. काम करायचं नसेल तर सरळ सांगून टाका. मी आयुषसाठी पाळणाघर शोधून काढेन. असं म्हणत स्वप्नाने दुधाची बाटली जोरात त्यांच्या हातातून हिसकावून घेतली आणि आयुषला उचलून वेगाने आपल्या खोलीकडे निघून गेली. स्वयंपाकघरात एकटी उभी असलेली सुषमा यांचे डोळे पाणावले. मन उदास झालेलं होतं. त्या आपल्या खोलीत आल्या आणि खाट्यावर कोसळल्या. आज सकाळपासूनच त्यांची तब्येत बरी नव्हती. थोडा ताप, अंगदुखी. तरीही त्या आयुषच्या मागे धावत राहिल्या होत्या. इतकं असून सुद्धा स्वप्नाने एकदाही त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली नाही. हे काही नवीन नव्हतं. स्वप्नाचं हे रोजचंच वागणं होतं. सुषमा दिवसभर कामात गुंतलेल्या असत. त्यांची तब्येत बरी असो वा नसो, स्वप्नाला फक्त टोमणे मारायची संधी हवी असायची. स्वप्ना आपल्या खोलीत गेली. आयुषला खाली ठेवलं आणि त्याचे मळके कपडे रागाने बदलू लागली. तिच्या प्रत्येक हालचालीत राग ओसांडून वाहत होता. ती सतत कुरकुर करत होती. आयुषच्या हातात दुधाची बाटली देऊन तिने त्याला पाळण्यात झोपवलं आणि स्वतः खाट्यावर बसून मोबाईल काढला. हे तिचं रोजचंच होतं. नोकरीवरून परत येतात जशी ती खोलीत पाऊल ठेवायची तसं तिच्या आईचा फोन यायचा. हो आई, आत्ताच घरी पोहोचले आहे, स्वप्नाने फोनवर म्हटलं. तिच्या आवाजात थकवा आणि चिडचिड स्पष्ट जाणवत होती. काय सांगू आई, आज पुन्हा तोच तमाशा. मी घरी पोचले तेव्हा आयुष जमिनीवर लोळत होता. भुकेमुळे माझं बाळ सतत रडत होतं. वरून
सगळे कपडे पूर्ण मळालेले होते. ना बाळाची नीट काळजी घेतली जाते, ना घरातलं कुठलंही काम केलं जातं. तेवढ्यात तिकडून तिची आई शांतादेवी लगेच संतापून म्हणाली, "अरे, हे तर अति झालं स्वप्ना. तू दिवसभर नोकरीसाठी राबतेस आणि ती म्हातारी घरात काय करत असते? नुसता मोबाईल वापरत बसत असेल किंवा झोपत असेल. बाळाची देखभाल करणं ही आजीची जबाबदारी असते." स्वप्नाने एक दीर्घ श्वास घेतला. जणू मनातलं सगळी कोंडी आईसमोर मोकळी करायची होती. "हो आई, मी तरी काय काय करू? सकाळी नाश्ता बनवते, भाजी चिरते, कामवाल्यांना काम समजावून सांगते, मग नोकरीसाठी धावपळ. वरून घरी आल्यावर हा सगळा प्रकार. आईंना फक्त कारणं द्यायची सवय आहे. अंग दुखत आहे, ताप होता, दररोजचाच हा तमाशा." शांतीदेवींनी लगेच उत्तर दिलं, "ताप वगैरे काही नाही बाळा. हे सगळं फक्त कारणं आहेत. तुला काय माहिती, दिवसभर बसून दूरचित्रवाणी वरील मालिका पाहत असेल. असो, सोडते. तू उगाच स्वतःला त्रास का करून घेतेस? ती तर मजेत आहे आणि तू मात्र हैराण. हे सांग, रवी दौऱ्यावरून कधी परत येतोय?" "उद्या रात्रीपर्यंत येईल आई." माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं होतं. आई मुलीचं बोलणं जवळजवळ 1 तास चाललं. स्वप्ना ज्या खाजगी शाळेत नोकरी करत होती तिथल्या छोट्या मोठ्या गोष्टी, घरातील परिस्थिती, अगदी जेवणात काय बनवलं होतं, सगळं काही तिने आईला सांगितलं. आणि शांतीदेवी ही सगळी माहिती नातेवाईकांपर्यंत पोचवायला कधीच उशीर करत नव्हती. ती फोनवर नातेवाईकांना सांगायची, "आमची स्वप्ना किती मेहनत करते. दिवसभर नोकरी, मग घरचं काम, आणि वर सासू अजिबात मदत करत नाही. काय माहिती आमच्या मुलीला कसं सासर मिळालं आहे." इकडे सुषमा अजूनही खाट्यावर पडून होत्या. डोकं हातात धरून स्वप्नाच्या आईचे शब्द अनेकदा त्यांच्या कानापर्यंत पोचले होते. प्रत्येक वेळी त्यांच्या मनात एक वेदना उठायची. त्यांची नजर पुन्हा त्या छायाचित्रावर स्थिरावली, ज्यात त्या आपला मुलगा रवी सोबत हसत उभ्या होत्या. रवीला सांगावं का? पण त्याला अजून त्रास कशाला द्यावा? तसंही तो आपल्या बायकोचंच ऐकेल असं त्यांनी मनात ठरवलं. आता सुषमांना असं वाटू लागलं होतं की त्या कितीही काम केलं तरी या घरात त्यांची काहीच किंमत नाही. आज तर अंग दुखत होतं, तापही होता, तरी सुद्धा त्यांनी आयुषला सांभाळलं, घरातली सगळी कामं केली. पण स्वप्नाला फक्त त्यांच्या चुकाच दिसत होत्या. अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा, हे घर सोडून निघून जावं. पण लगेच प्रश्न उभा राहायचा, जाऊ तरी कुठे? आता तर हेच माझं एकमेव ठिकाण आहे. आज बसल्या बसल्या सुषमा आपल्या भूतकाळात हरवून गेल्या. कधी काळी त्या स्वप्न पाहायच्या, कुठेतरी फिरायला जावं, डोंगरावर थंड वाऱ्यात हात पसरून उभं राहावं, उंचीवरून कोसळणारे धबधबे पाहावेत, बर्फाने झाकलेले डोंगर, रंगीबिरंगी जत्र्यांची चैतन्य पाहावं, असं त्यांना वाटायचं. लहानपणी त्यांना खूप छंद होते, पण माहेरी काही बोललं की एकच उत्तर मिळायचं, लग्नानंतर सगळं करशील. आता घरकाम, शिक्षण पूर्ण कर, आणि त्यांनी ते मान्यही केलं. वडिलांचा मान, आईच्या सूचना सगळ्यांचं पालन केलं, चांगलं शिक्षण घेतलं. पण लग्नानंतर जे आयुष्य मिळालं त्यात स्वतःसाठी काहीच नव्हतं. स्वप्नांची जागा जबाबदारीने घेतली. सासूचे टोमणे, घरची कामं, नातेवाईकांच्या अपेक्षा आणि पतीची उदासी यामुळे ती चैतन्यशील मुलगी हळूहळू कुठेतरी हरवून गेली. नोकरीचा विषय निघाला की एकच वाक्य ऐकायला मिळायचं, घर सांभाळ, सून आहेस, सुनासारखं राहा. ना नोकरीची परवानगी मिळाली, ना छंद पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य. दिवस सुरू होताच कामाला लागायचे आणि रात्री पूर्णपणे थकून जायच्या. मग मुलगा रवी झाला. त्याच्या भोवतीच त्यांचं संपूर्ण विश्व फिरू लागलं. घर सांभाळणं आणि मुलाची काळजी यातच दिवस जात राहिले. जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आयुष्याचा मोठा भाग निघून गेला. मग कोरोना काळात पतीचं छत्रही हरपलं. पण आई मुलांनी एकमेकांना आधार देण्यात आयुष्य सावरलं. रवी आता लग्नाच्या वयाचा झाला होता. सुषमांना नेहमीच मुलीची उणीव जाणवायची. कधी मैत्रिणींना त्यांच्या मुलीसोबत चित्रपट पाहायला जाताना, खरेदी करताना पाहिलं की मनात कुठेतरी एक हुरहुर उठायची. त्यांच्या मनात ठरवलं होतं, सून आली की मला मुलीसारखं नातं मिळेल. मोठ्या आशेने स्वप्नाला सून म्हणून घरात आणलं. पण स्वप्ना ती तर आपल्या विश्वातच रमलेली होती. सकाळी थोडंफार घरकाम करून डब्बा भरून नोकरीसाठी निघून जायची. संध्याकाळी परतली की सरळ मोबाईल हातात घेऊन आईशी बोलायला बसायची. मागे सुषमा होत्या, ज्या पूर्ण घर सांभाळत होत्या.
मुलाचं लग्न होण्याआधी किमान कधी कधी मैत्रिणींसोबत किटी पार्टीला जायच्या, कधी कोणाच्या वाढदिवसाची पार्टी, कधी भजन, कधी कोणाच्या घरी कार्यक्रम, जिथे जाऊन थोडं हसणं बोलणं व्हायचं. पण आता जणू आनंद त्यांच्या आयुष्यातून निघून गेला होता. आता तर नातू आयुषची देखभाल, स्वच्छता, जेवण, कपडे, भांडी, पूर्ण घर, सगळंच काही त्यांच्याच जबाबदारीवर आलं होतं. एक दिवस थकून सुषमांनी स्वप्नाला म्हटलं, सुनबाई, थोडी मदत कर ना, मी खूप थकते. तेव्हा स्वप्नाने स्पष्ट उत्तर दिलं, मी नोकरी करणारी आहे आई, शाळेतून येऊन आणखी किती करू, तुम्ही तर दिवसभर घरीच असता, थोडंफार काम तुम्ही सांभाळू शकता ना. हे शब्द सुषमांच्या मनात आवाजासारखे घुमत राहिले. फक्त नोकरीला जाणं यालाच काम करणं म्हणतात का? घरातलं काम करणं काहीच महत्वाचं नाही असं त्यांना जाणवत होतं. स्वप्नासाठी आता सुषमा सासू राहिल्या नव्हत्या, तर जणू एक मालक असलेली स्वप्ना आता स्वतः सुषमा घरात काम करणारी माणूस झाल्या होत्या, जिच्याकडून प्रत्येक काम वेळेवर चूक न करता आणि गप्प व्हायचं अशी अपेक्षा होती. आज तर त्यांची तब्येतही साथ देत नव्हती. दिवसभर डोकं जड वाटत होतं. तरी सुद्धा त्यांनी आयुषची पूर्ण काळजी घेतली. संध्याकाळ झाली, पण सून अजूनही मोबाईलमध्येच गुंतलेली होती. म्हणून सुषमा स्वतः उठल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन वरण केलं. रात्री जेवण वाढलं. जेवायला बसताच स्वप्ना बोलून उठली, हे काय वरण, किती बेचव केलं आहे. माझ्याकडून हे आजारी माणसाचं जेवण खाल्लं जात नाही, तुम्हीच खा. असं म्हणत तिने मोबाईल उचलला आणि स्वतःसाठी पिझ्झा मागवला. हे सगळं पाहून सुषमांचा संयमाचा बांध तुटला. नेहमीप्रमाणे त्या रात्रीही स्वप्नाने आपला मुलगा आयुष सुषमांच्या जवळच झोपवला होता. आयुष त्यांच्या शेजारी गाढ झोपलेला होता, पण सुषमांच्या डोळ्यात झोप नव्हती. त्या खाटेवर बसून होत्या, गप्प अश्रू पुसत मनातल्या मनात पुटपुटत होत्या, आता बस, आता मला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल. माझ्या आयुष्यालाही किंमत आहे आणि मी सिद्ध करून दाखवेन. त्यांच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. दररोजचा हा तमाशा, हे टोमणे, हा अपमान अजून किती सहन करायचंय? त्या विचार करत होत्या, नाती जबरदस्तीने बांधून ठेवता येत नाहीत. जेव्हा एक बाजू नातं निभवायलाच तयार नाही, तेव्हा दुसरी बाजू किती काळ ओझं उचलत राहणार? त्यांच्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती. त्या या घरात कामवालीसारख्या नाही, तर स्वतःच्या सन्मानाने आणि आत्माभिमानाने जगू इच्छित होत्या. दुसरा दिवस शनिवार होता. सकाळच्या पहिल्या किरणासोबतच सुषमांचा मोबाईल वाजला. आपली मैत्रीण मंजूचं नाव दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सुषमा, ऐक ना, आम्ही सगळ्या मिळून 2 दिवसाची वृंदावन यात्रा ठरवली आहे. माहीत आहे तुझं उत्तर नेहमीसारखं नाहीच असणार, पण तरीही विचारावंसं वाटलं, येशील का? कान्हाजींचं दर्शन घेऊन येऊ, मनाला थोडा शांतपणा मिळेल. सुषमाचं हृदय जोरजोरात धडधडलं. वृंदावन, कान्हाजीचं दर्शन, किती वर्ष झाली होती जेव्हा त्यांनी शेवटचं स्वतःच्या मनाचं ऐकलं होतं. घरकाम, आयुष्याची जबाबदारी, स्वप्नाचे टोमणे, या सगळ्यांनी त्यांचं आयुष्य ओझं बनलं होतं. पण आज मंजूच्या आवाजाने जणू त्यांच्या आतली ती सुषमा जागी झाली होती, जी कधी स्वप्न आणि छंदांनी भरलेली होती. जास्त विचार न करता त्या पटकन म्हणाल्या, हो मंजू, मी येईन. खरंच? मंजूच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. तू तर नेहमी नकार देत होतीस. चल मग, संध्याकाळी 7 वाजता निघूया. सुषमांनी फोन ठेवला, पण मनात थोडीशी धाकधूक होती. स्वप्ना काय म्हणेल त्या जाणून होत्या. 2 दिवसाची गोष्ट काढली तर स्वप्ना कदाचित परवानगी देणार नाही. आयुष्याची जबाबदारी आणि घरकाम कोण सांभाळणार? त्यांनी एक युक्ती शोधली. स्वप्ना नोकरीवरून परत आल्यावर त्या थोड्या निष्काळजीपणे म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मैत्रिणी वृंदावनला जात आहेत कान्हाजींचं दर्शन घ्यायला. मी सुद्धा 1 दिवसासाठी जायचं ठरवत आहे. आज संध्याकाळी जाईन आणि उद्या परत येईन. तसंही रवी आज रात्री दौऱ्याहून येणारच आहे ना. स्वप्ना मोबाईलवर काहीतरी पाहत होती. डोळे न उचलता ती म्हणाली, ठीक आहे आई, एका दिवसाचीच तर गोष्ट आहे, जाऊन या. मनातल्या मनात ती विचार करत होती, 1 दिवस तरी घरात शांतता राहील. आयुषला सांभाळणं काही एवढं अवघड नाही आणि रविवारी मी सुद्धा उशिरापर्यंत झोपू शकेन. आई सकाळीच गडबड सुरू करतात, झोपही पूर्ण होऊ देत नाहीत. इकडे बॅग भरताना सुषमांची नजर आपल्या जुन्या रेशमी साडीवर पडली. ही साडी त्यांनी किती वर्षापूर्वी घेतली होती, पण घालायची वेळ कधी आलीच नव्हती. त्यांनी ती साडी बॅगेत ठेवली. कान्हाजींच्या दर्शनाला नवी साडी घालूनच जायचं
असा त्यांनी विचार केला. त्यांचं मन उत्साह आणि थोड्या भीतीच्या मधोमध झुलत होतं. संध्याकाळी 7 वाजता सुषमा आपल्या मैत्रिणींसोबत वृंदावन यात्रेसाठी निघाल्या. चेहऱ्यावर एक हलकसं हसू होतं. इकडे घरात स्वप्नाने आईशी फोनवरच बोलणं संपवलं होतं. आयुष पाळण्यात गाढ झोपलेला होता आणि रात्रीचं जेवण स्वयंपाकघरात तयारच होतं. स्वप्नाच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसत होता. चला, ती मनातल्या मनात पुटपुटली. एक दिवस तरी सासूबाईंच्या गडबडीतून सुटका मिळाली. तसंही त्या दिवसभर घरासारख्या इकडे तिकडे फिरत असतात. रविवारी सुद्धा शांत झोपू देत नाहीत. तिला वाटलं, आयुष सांभाळणं काही अवघड तर नाही. एक दिवस तरी मी आरामात काढू शकते. रात्री 1 वाजता रवी दौऱ्यावरून दमून भागून घरी आला. स्वप्ना अर्धवट झोपीत होती. जेवण गरम करू का? तिने झोपलेल्या आवाजातच विचारलं. रवीने मान हलवली आणि जेवण करून थेट खाटेवर झोपी गेला. पण दोघांनी डोळे मिटले. नंतर आयुषच्या रडण्याने खोलीत शांतताच नव्हती. तो जोर जोरात रडू लागला. भुकेने तडफडत होता. नेहमी तो आजीच्या जवळच झोपायचा, म्हणून रात्री दूध द्यायची जबाबदारी आजीचीच असायची. पण ती जबाबदारी स्वप्नावर आली होती. स्वप्ना वैतागून उठली, दूध गरम केलं आणि बाटली आयुषला दिली. पण तिच्या डोळ्यावर झोपेचं ओझं होतं. बस आयुष, गप्प हो, ती पुटपुटली. आईला झोप येतेय. पण आयुष काही शांत होणारा नव्हता. त्याने बाटली फेकून दिली आणि कधी स्वप्नावर उडी मारली तर कधी रवीला पाय मारू लागला. रवी तर थकव्यामुळे गाढ झोपी गेला होता. पण स्वप्नाचा संयम संपत चालला होता. आयुष बस, ती चिडचिडून ओरडली आणि त्याच्या हातात मोबाईल दिला. पण आयुषने मोबाईलही बाजूला फेकला आणि आणखी जोरात ओरडू लागला. सकाळी 8 वाजता आयुष अखेर थकून झोपला. तेव्हा स्वप्नाही झोपी गेली. पण 10 मिनिटंही झाली नव्हती तेव्हा दूधवाल्याच्या घंटीने तिला डचकवलं. आता कोण? स्वप्ना चिडचिडत उठली. दूध घेऊन तिने ते शेगडीवर उकळवायला ठेवलं आणि परत खोलीत येऊन पडली. पण झोप अजून तुटलेलीच होती. नंतर कामवाली बाईने घंटी वाजवली. बाहेर जाऊन पाहिलं तर सगळं दूध शेगडीवर सांडलं होतं. अरे देवा, स्वप्नाने डोकं धरलं. हेही वाया गेलं. ती पुटपुटली. तिने कामवालीला सगळी साफसफाई करायला सांगितली. तोपर्यंत तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. स्वयंपाकघरात काहीच बनलेलं नव्हतं आणि काही बनवायची इच्छाही नव्हती. म्हणून तिने बिस्किट आणि शिळं खाऊनच निभावून नेलं. तेवढ्यात आयुष पुन्हा जागा झाला आणि त्याच्या रडण्याने स्वप्नाची डोकेदुखी आणखी वाढली. रवी उठ ना, ती चिडून त्याला हलवू लागली. आयुषला सांभाळ, मी फार थकले आहे. रवी डोळे चोळत म्हणाला. स्वप्ना, मला झोप येतेय. 2 दिवस नीट झोपलो नाही. काल रात्रीही उशिरा आलो. तूच थोडं सांभाळ. स्वप्नाचा राग आकाशाला भिडला. हो ना, सगळं मीच करायचं, ती ओरडली. आई 1 दिवसासाठी गेल्यात आणि माझ्यासाठी तर जणू संकटच उभं राहिलं. पण रवी पुन्हा झोपेत हरवला. इकडे वृंदावनमध्ये सुषमा मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या. मैत्रिणींचं हसणं आणि भजनाची गोडी चाल त्यांच्या कानात मध ओतत होती. कान्हाजींच्या मूर्तीसमोर उभ्या राहून त्यांनी डोळे मिटले. तेव्हा मनाला विलक्षण शांतता मिळाली. पण इकडे तर घर जणू युद्धभूमीसारखंच दिसत होतं. आयुषसाठी दलिया बनवताना स्वप्नाची नजर त्याच्या मळक्या कपड्यांकडे गेली. अरे, अर्धा दिवस गेला आणि मी अजूनही याचे कपडेही बदलले नाहीत, ती स्वतःलाच बोलली. ती स्वतःही सकाळपासून आंघोळ केलेली नव्हती. घराकडे नजर टाकली तर सगळीकडे पसारा दिसत होता. थोड्या वेळात रवीही उठणार होता आणि उठताच जेवण मागणार होता. स्वप्नाचं पोटही भुकेने कुरकुरत होतं. पण तिने पटकन मोबाईल उचलला आणि जेवण मागून टाकलं. किमान थोडा तरी दिलासा मिळेल असं तिला वाटलं. जेवण झाल्यावर ती पुन्हा कामाला लागली. पण काम संपायचं नावच घेत नव्हतं. कपडे धुणं, आयुषला सांभाळणं, घर आवरणं, या सगळ्या दिवस कधी संध्याकाळ झाली ते तिला कळलंच नाही. ती मनातल्या मनात म्हणाली, आता तर आई येतील तर थोडा आराम मिळेल. किमान आयुषला तरी सांभाळतील. पण घड्याळ काटा रात्रीकडे सरकत होता आणि सुषमाचा काहीच पत्ता नव्हता. स्वप्नाने मोबाईल उचलून त्यांना नंबर लावला. 1दा, 2दा, 3दा घंटी वाजली पण उत्तर मिळालं नाही. तेवढ्यात स्वप्नाच्या आईने फोन येऊ लागले. पण स्वप्नाकडे नेहमीच्या तक्रारी सांगायला वेळच नव्हता. तिने आईचा फोन कट केला. आता आईला काय सांगू, ती वैतागली. जेवण बनवायला ती स्वयंपाकघरात गेली. आयुष पुन्हा ओरडू लागला. त्याची भूक आणि
खोडकरपणा स्वप्नांचा संयम शोषून घेत होता. रागाच्या भरात तिने पुन्हा सुषमांना फोन केला, पण उत्तर न मिळाल्याने तिचा राग उफाळून आला. आयुष अजूनही रडतच होता. खूप झालं, ती ओरडली आणि रागात तिने आयुषला एक चापट मारली. आयुषचा कर्कश रडण्याने संपूर्ण घर दणाणून गेलं. तेवढ्यात रवी धावत आला. स्वप्ना, हे काय, इतक्या लहान बाळाला मारतेस? त्याच्या आवाजात आश्चर्य आणि राग होता. तर मी काय करू रवी? स्वप्नाचा चेहरा रागाने आणि थकव्याने लाल झाला होता. तुझी आई काहीही विचार न करता फिरायला निघून गेली. ना कळवलं, ना फोन उचलणं. आणि तुला तर माझी काही पर्वाच नाही. मी काय विचार केलं होतं आणि काय झालं? ती ओरडत डोकं धरून बसली. माझा सगळा रविवार वाया गेला. तेवढ्यात तिच्या आईचा पुन्हा फोन आला. स्वप्नाने चिडून फोन उचलला आणि ओरडली, काय आहे आई, सतत फोन का करतेस? माझ्याकडे वेळ नाही. तूही मला त्रास देतेस. आधीच मी हैराण आहे, आता फोन करू नकोस, असं म्हणत तिने फोन कट केला. तेवढ्यात खोलीतून रवीचा आवाज ऐकू आला. स्वप्ना, आयुषसाठी काहीतरी खायला दे. कदाचित तो भुकेला असेल म्हणून रडतोय. ती आयुषला मांडीवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. स्वप्नानं चिडचिडत नजरेने स्वयंपाकघराकडे पाहिलं, पण तिथे काहीच तयार नव्हतं. ती पुन्हा एकदा सुषमांना फोन लावू लागली, पण फोन उचलला नाही आणि त्यामुळे तिचा राग आकाशाला जाऊन भिडला. संध्याकाळपर्यंत येईन अशा म्हणल्या होतात ना, आता रात्रीचे 10 वाजलेत आणि तुमच्या आईचा काहीच पत्ता नाही, असं म्हणत ती रवीवर ओरडली. रवीने शांत स्वरात उत्तर दिलं, अगं त्यात काय झालं, घरात थोडंसं काम तर असतं, त्यावरही तू एवढी चिडचिड करतेस? ही वाक्य स्वप्नाच्या कानात बाणासारखी टोचली. हेच ते शब्द होते जी ती नेहमी सुषमांना म्हणायची. थोडंसंच काम असतं. त्या क्षणी तिला पहिल्यांदा उमगलं की ज्या कामाला ती थोडंसं म्हणायची ते प्रत्यक्षात किती जड असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयुषला सांभाळणं, स्वयंपाक, घराची साफसफाई आणि प्रत्येक छोटी मोठी जबाबदारी, हे सगळं सुषमा रोज कुठलीही तक्रार न करता करत होत्या. आणि आज फक्त 1 दिवसातच स्वप्नाची पूर्ण ताकद संपून गेली होती. तिचा थकवा, राग आणि आयुष्य रडणं, या सगळ्यापासून तिला सुषमाच्या आयुष्याची एक झलकच दिसली होती. तिकडे वृंदावनमध्ये सुषमा आपल्या मैत्रिणींसोबत मंदिराबाहेर बसल्या होत्या. फोनच्या स्क्रीनवर स्वप्नाचे अनेक मिस कॉल दिसत होते. मंजूने विचारलं, सुषमा, फोन का उचलत नाहीस? काहीतरी महत्त्वाचं काम असणार. सुषमांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाल्या, सध्या या शांत सुखद क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा माझ्यासाठी काहीच जास्त महत्त्वाचं नाही. वृंदावनची ही 2 दिवसाची शहर सुषमासाठी एखाद्या स्वप्नासारखी होती. भक्तिमय वातावरण, मैत्रिणींचा सहवास आणि कान्हाजींच्या दर्शनाने मिळालेली ती शांती, या सगळ्यांनी त्यांच्या मनाला नवी ताजगी दिली होती. परत येताना मैत्रिणी 2 महिन्यानंतरच्या पुढील यात्रेची योजना करत होत्या. तेव्हा सुषमा न डगमगता म्हणाल्या, हो, मी पुढच्या वेळेही येईन. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता. घरकामातून थोडा ब्रेक तर हवाच, असं त्यांनी मनात म्हटलं. बसच्या खिडकीतून येणारी थंड हवा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरत होती. पण घरी पोचताच जे दृश्य दिसेल ते पाहून सुषमा क्षणभर स्तब्ध झाल्या. पूर्ण घर जणू वादळाने उद्ध्वस्त केल्यासारखं दिसत होतं. स्वयंपाकघरात भांड्यांचा ढीग, सोफ्यावर कपड्यांचा पसारा, जमिनीवर विखुरलेली खेळणी आणि मध्येच बसलेला आयुष घाणेरड्या कपड्यात जोरजोरात रडत होता. आणि स्वप्ना थकव्याने पूर्णपणे निढाल होऊन पलंगावर पडलेली होती. जणू आयुष्याने तिला अक्षरशः पिळून काढलं होतं. सुषमाने मन क्षणभर हळवं झालं, पण लगेच मनात रागाची ठिणगी पेटली. स्वप्नाची झोप उडाली. ती डचकून उठली आणि सुषमांना पाहत ओरडली, हे काय आहे आई? 1 दिवसासाठी जाणार म्हणालात आणि 2 दिवस लावलेत. मी इथे एकटी सगळं कसं सांभाळलं, याचा विचार केलात का? सुषमांनी भुवया उंच उत्तर दिलं, का ग सुनबाई, तुझ्या शाळेला आज सोमवारची ही सुट्टी होती ना, मग एवढी अडचण कशाची? घरचं काम काही एवढं मोठं नसतं. आणि आयुष तर लहान बाळ आहे, तो काय फारसा त्रास देतो? त्यांच्या आवाजात कडकपणा होता, पण डोळ्यात खोल काहीतरी दडलेलं होतं. स्वप्ना गोंधळली. तिला काही बोलायचं होतं, पण शब्द गळ्यातच अडकले. सुषमांनी आयुषला उचलून घेतलं, पण लगेच लक्षात आलं की त्यांनी पट्टी केली आहे. त्या स्वप्नाकडे ओळून म्हणाल्या, सुनबाई, माझ्या पाठीमागे तू माझ्या नातवाचं
हा काय हाल केलास? घाणेरडे कपडे, सगळं अंग मळलेलं आणि तू मात्र निवांत झोपलेली. घराकडे बघ, सगळं अस्ताव्यस्त. कामवालीने साफसफाई केली असेल, पण वस्तू जागेवर ठेवायलाही जमत नाही का? खेळणी, भांडी, सगळं इकडे तिकडे आणि तू दिवसभर मोबाईलच पाहत बसली होतीस का? स्वप्नाचा चेहरा लाज आणि राग यांच्या मधोमध अडकला होता. ती तडकाफडकी म्हणाली, बरं आई, समजलं. तुम्ही माझ्याशी बदला घेताय ना? सुषमांनी दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात वेदना आणि ठामपणे एकत्र होता. बदला? नाही ग सुनबाई, मला फक्त तुला हे जाणून द्यायचं होतं की मी दिवसभर काय करत असते. फक्त 2 दिवसात तू इतकी हैराण झालीस की घर आणि बाळ दोन्ही सांभाळणं कठीण झालं. आणि मी मी हे सगळं रोज करते. दिवसभर बाळ सांभाळणं, सगळ्यांसाठी जेवण बनवणं, घर साफ करणं आणि संध्याकाळी तुझी टोमणी ऐकणं. मी माणूस नाही का सुनबाई? मलाही थकवा येतो, मलाही वेदना होतात. जेव्हा तू म्हणायचीस तुम्ही दिवसभर करता तरी काय, तेव्हा काही वाटत नव्हतं का मला? स्वप्नाचे डोळे भरून आले. तिचं मान खाली घातली. सुषमाचं प्रत्येक वाक्य तिच्या मनात खोलवर टोचत होतं. तिला आठवलं कसं तिने आयुषला चापट मारली होती, कसं रवीशी भांडण केलं होतं आणि स्वतःच्या आईचा फोनही उचलला नव्हता. या 2 दिवसाच्या एकाकी लढ्याने तिला सुषमा रोज वाहत असलेला थकवा आणि ओझं स्पष्टपणे दाखवलं होतं. तिचा गळा भरून आला. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुम्हाला खूप वाईट बोलले, पण जेव्हा मला स्वतःला हे सगळं करावं लागलं तेव्हा कळालं की तुम्ही किती काही करता. मी चुकले, कृपया मला माफ करा. पुढे मी घरकामात नक्की तुमची मदत करेन. सुषमा क्षणभर तिच्याकडे पाहत राहिल्या, मग हसून म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी आयुषला सांभाळते. तू जा, स्वयंपाकघरात काहीतरी बनव, मला खूप भूक लागली आहे. त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, तर मायेची ताकद होती. स्वप्नाने पाहिलं, सुषमा प्रेमाने आयुषचे कपडे बदलत होत्या आणि आयुष त्यांच्या मांडीवर शांतपणे त्यांच्या साडीशी खेळत होता. हे पाहून स्वप्नाला विलक्षण समाधान मिळालं. ती स्वयंपाकघरात गेली आणि शांतपणे जेवण बनवू लागली. तिलाही खूप भूक लागली होती. आज 2 दिवसानंतर तिने शांतपणे बसून जेवण केलं होतं. त्या दिवसानंतर जितकं जमेल तितकं तिने घरकामात हातभार लावायला सुरुवात केली. सकाळी भाजी बनवण्यासोबत संध्याकाळीही ती सुषमासोबत स्वयंपाकात मदत करू लागली. आता रात्रीचे जेवण स्वप्नाच पाहू लागली आणि सुषमा त्यांनाही स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. कधी मैत्रिणीसोबत सत्संग, कधी बाजारात फेरफटका, तर कधी फक्त बाल्कनीत बसून चहाच्या घोटासोबत आवडती गाणी. नात्यामधली दरी हळूहळू प्रेम आणि समजूतदारपणाचं पुलान भरू लागली होती. ही कथा इथे संपली नाही. खरं तर इथूनच सुरू झाला होता समजुतीचा, आपुलकीचा आणि समाधानकारक आयुष्याचा नवा प्रवास. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुषमांनी उचललेलं पाऊल योग्य होतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.